श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे 13 एप्रिल, वार असणार आहे सोमवार आणि या सोमवारच्या दिवशी म्हणजे उद्या आली आहे चैत्र महिन्यातील वरुथिनी एकादशी. प्रत्येक महिन्यात एकादशी तिथी ही येत असते. प्रत्येक महिन्यामध्ये बघा 2 एकादशी येत असतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व बघा हे सुद्धा खूप वेगवेगळं असतं. तर बघा या महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशीला वरुथिनी एकादशी असं म्हटलं जातं. ही एकादशी अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जात असते. वरुथिनी या शब्दाचा अर्थ आहे बघा संरक्षण करणारी, आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की या एकादशीचं व्रत केल्यानं मनुष्याच्या कळत नकळत हातून घडलेल्या सर्व पापांचा नाश होतो आणि मनुष्याला मोक्षप्राप्ती होते. हे व्रत केल्यानं व्यक्तीला सौभाग्य, सुख, समृद्धीची प्राप्ती देखील होत असते. महिलांनी जर हे व्रत केलं एकादशीचं तर अखंड सौभाग्याची प्राप्ती त्यांना होत असते. पौराणिक कथेनुसार हे व्रत 10,000 वर्ष कठोर तपस्या केल्यामुळं जे आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असतं, तर त्या फळासमान हे एकादशीचं व्रत केलं तर ते त्या दोन्ही फळांसमान आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असतं. म्हणून या दिवशी बरेच जण भगवान श्री हरिविष्णूंची अगदी मनोभावे श्रद्धेनं पूजा करून हे व्रत करत असतात. ही वरुथिनी एकादशी भगवान श्री हरिविष्णूंच्या वराह अवताराला समर्पित केली जात असते. भगवान श्री हरिविष्णूंचे अनेक अवतार झालेले आहेत आणि त्यातीलच वराह हा एक अवतार आहे. धार्मिक दृष्टीनं ही एकादशी अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली गेली आहे. या दिवशी त्यांच्या सेवेसोबतच काही उपाय सुद्धा केले जात असतात आणि म्हणूनच उद्या वरुथिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी उठताच, म्हणजेच या दिवशी आपण व्रत नाही केलं, उपवास नाही केला तरीही चालेल, पण हा एक उपाय आपण आवर्जून आपल्या घरामध्ये करायचा आहे. सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावरती आपल्याला ही वस्तू ठेवायची आहे. यामुळं तुमच्या आयुष्यात बदल झालाच म्हणून समजा. तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. घराचं, मुलांचं, वाईट शक्ती, नकारात्मकता यापासून संरक्षण होईल. मुलांची, पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल. आपल्या घरामधील जी नकारात्मकता आहे, दारिद्र्य आहे, तर ते संपून जाईल. शत्रू आपल्यासमोर येऊन माफी मागेल, लोटांगण घालेल. असा हा अतिशय प्रभावी उपाय किंवा एक प्रकारची सेवा आपण या दिवशी आवर्जून करायची आहे. कष्ट आणि मेहनत केल्याशिवाय आपली प्रगती तर होतच नाही, पण त्या कष्टाला, मेहनतीला आपल्या नशिबाची, भाग्याची साथ मिळावी, दैवी शक्तीची साथ मिळावी, यासाठीच आपण असे छोटे मोठे उपाय हे करायचे आहेत. तर त्याचं फळ देखील आपल्याला प्राप्त होत असतं, कारण की अशा काही खास स्थितींना जर आपण सेवा केल्या, उपाय केले तर त्याचं 100% फळ आपल्याला प्राप्त होणार असतं. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे एकादशी ही भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असते आणि ज्या घरामध्ये भगवान श्री हरिविष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी या सदैव वास करत असतात. आता आपल्या लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक सेवा करतो, पण त्या सेवेसोबतच काही उपायसुद्धा महत्त्वाचे आहेत. कारण की बघा, लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ती आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी जी आहे तर तिला स्थिर ठेवणंसुद्धा महत्त्वाचं आहे. माता लक्ष्मी ही बघा चंचल असते, ती एका ठिकाणी कधीही राहत नाही. म्हणून तिला स्थिर ठेवण्यासाठी आपण काही उपायसुद्धा या एकादशीच्या दिवशी करू शकतो. त्यामुळे अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरायचं नाही. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे, तरच तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळून जाईल. आता या दिवशी म्हणजे उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. एका कलशामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकून जे पाणी आहे तर ते हळद मिक्स पाणी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे, प्रवेशद्वारावरती शिंपडायचं आहे. उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. राहिलेलं पाणी आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर म्हणजे अंगणामध्ये शिंपडायचं आहे. छान अशी आपल्या मुख्य दरवाजासमोर रांगोळी काढायची आहे. त्यानंतरनं बघा आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. तर या अगोदर आपल्याला आपलं नित्य देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल
किंवा अगदीच बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्याच्यावरती अभिषेक करून विधिवत पूजा करून घ्यायची आहे. एक तुळशीपत्र, पिवळ्या रंगाची फुलं त्यांना अर्पण करायची आहेत. देवघरामध्ये एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे. आता उंबरठ्याचं पूजन करताना आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. मधोमध एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिकाला देखील हळदी कुंकू, अक्षदा आणि एक फूल व्हायचं आहे. मुख्य दरवाजावरती देखील तुम्हाला स्वच्छ पुसून एक हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे. त्याला देखील धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, एक अखंड पिवळ्या रंगाचं लिंबू घ्यायचं आहे. पिवळ्याच रंगाचं लिंबू आपल्याला घ्यायचं आहे कारण की या एकादशीच्या दिवशी बघा पिवळ्या वस्तूंना अतिशय मान असतो, म्हणजेच अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात. आणि भगवान श्री हरिविष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे. त्यासोबतच तुळशीपत्रसुद्धा प्रिय आहे. त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये त्यांना एक तुळशीपत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे. आता बघा लिंबू घेतल्यानंतर आपल्याला ते मधोमध कापून घ्यायचं आहे आणि त्याचे 2 दिवे बनवायचे आहेत. आता बघा ज्या पद्धतीनं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत दिवे, तशा पद्धतीनं लिंबाचे 2 दिवे बनवून घ्यायचे आहेत. त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि कापसाची लांब वात न घालता त्याच्यामध्ये तुम्हाला फुलवात घालून घ्यायची आहे. फुलवात घालून घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक अखंड लवंग आणि एक हिरवी वेलची ही त्या दोन्ही दिव्यांमध्ये टाकायचं आहे. दिव्यांखाली फुलांचं किंवा तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि हे दिवे तुम्हाला डाव्या बाजूला एक आणि उजव्या बाजूला एक अशा परिस्थितीमध्ये ठेवून हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत. दिव्याला देखील हळदी कुंकू, अक्षदा आणि फुलं व्हायची आहेत आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला नमस्कार करायचा आहे. तुमची जी पण इच्छा आहे तर ती माता लक्ष्मीकडे व्यक्त करायची आहे. भगवान श्री हरिविष्णूंकडे ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी येत असतील किंवा आपला व्यवसाय असेल, उद्योगधंदा असेल, तो व्यवस्थित चालत नसेल, त्याच्यामध्ये म्हणावी अशी प्रगती होत नसेल तर त्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहे. असे 2 दिवे या दिवशी आपल्या प्रवेशद्वारावरती लावण्याला विशेष असं महत्त्व दिलं जात असतं. यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होत असते. अशा पद्धतीनं हे जे दिवे लावलेले आहेत तर ते किमान तासभर तरी जळले पाहिजेत. इतपत तूप आपल्याला या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि असे 2 दिवे सकाळीच आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत. तर अशा पद्धतीनं हे दिवे आपण सकाळी प्रज्वलित केल्यानंतर 1 तासभर तरी जळत राहतील इतकं तूप या दिव्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी हे दिवे उचलून तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत. तर अशा पद्धतीनं एकदम साधा सोपा उपाय आहे. तर प्रत्येकानं आवर्जून करून पहा. याचा तुम्हाला नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच सकारात्मक बदल हे तुम्हाला पाहायला मिळतील.